परत बलिप्रतिपदेचा दिवस. बलिप्रतिपदा कधी वाचली का? तुमच्या घराहून काही इंग्रजाचं इमान गेलतं काय? वाचली का नाही? मग कॅलेंडर मध्ये कधी असते? दिवाळीत. दिवाळीला त्याला त्या बलिप्रतिपदेला अजून एक काहीतरी सोपा शब्द आहे, सोपं नाव आहे. काय म्हणतात त्याला? पाडवा. पाडवा काय म्हणतात? पाडवा. पाडव्याला कोण कुणाला वावळतं? पाडव्याला कोण कुणाला वावळतं? दिवस चुकू नका. जर पाडव्याला बहीण भाऊ वावळता मग भाऊबीजीला काय नाव राहावे वावळता का? हा, खुशालच बहीण भाऊ म्हणताय. हे बघा, बहिणीचं ताट चुकलाच तर मना येत आहे चुलत भाऊ आहे. पण जर पाडव्याचं ताट चुकलं तर म्हणायचं का चुलत नवरा आहे? नवरा एकच असतो, तो ऑप्शन नसतो दादा बरं का. नो लाईफ लाईन, नो ऑप्शन. त्याच्यामुळे जरा विचार करा. पोरींनो, नवरा करताना सुद्धा विचार करायचा बरं का. ते एकदा आलं की आलंच, पुन्हा होऊन हो करण्यात अर्थच नाही. पण करतानाच आमच्या पोरींच्या चॉईसच जरा बदलल्या. महाराज, पहिल्या पोरींना सात्विक पोरं आवडायची. पहिल्या पोरी सात्विक पोरगा भेटावा म्हणून तपश्चर्या करायचे, ग्रंथ वाचायच्या. महाराज, रुक्मिणी स्वयंवर म्हणून फार सुंदर एक ग्रंथ दादा. तो ग्रंथ वाचला की सुंदर नवरा भेटतो, काही वादच नाही. आता इथं कोणी सांगा यांना, पहिल्या पोरी चांगला नवरा भेटावा, सोज्वळ सात्विक नवरा भेटावा, सेवा करणारा नवरा भेटावा, भगवंताकडे विनवणी करायच्या. आणि आमच्या पोरी स्वतःच ठरवतात कसा नवरा पाहिजे. आणि चॉईस बी नाही. जिला अक्कल नाही चपाती सोबत काय खायचं ती म्हणती मला ही नवरा पाहिजे. अरे का, तुला माहित आहे का कशा संग काय खावं हे तुला कळत नाही. आणि तो नवरा स्वतःच्या मनावर करायला निघाली. अरे आईबाप जे करतात ते योग्यच असतं दादा, योग्यच असतं. नाही करायचंय ना तुमच्या मनावर, हो का, स्वातंत्र्यामध्ये राहताय तुम्ही, चांगलं 21व्या शतकात राहताय, नाही करा तुमच्या मनावर नवरा करा. पण आधी तुम्हाला कळू दे की नवरा कसा असावा. तुम्हाला कसा लागतो? टाईट जीन्स वाला, ती बी इथून फाटलेलो असा बेकारी त्यांना आवडतो बरं का. नाही नाही, आपण श्रीमंत योगींच्या कुळात जन्माला आला. आपला बाप श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी राजा होता. असल्या कुळात आपण जन्माला आलोय. आणि आपण लक्षणं आपली सगळी भिकाऱ्यागत. फाटके कपडे घालायची काय गरज आहे दादा? असू दे ना, चांगले असू दे. आणि पोरांनो, मी तुमच्या बहिणीसारखी म्हणून सांगते, जेवढे साधे राहाल तेवढे सुंदर दिसता. पोराला अशी मिशी असावी मस्त. बिना मिशीवाल्याकडे तर मी बघतच नाही दादा, बघतच नाही. आपण कुठे आपल्या नजरेची वाईटपणा घाली होता, त्याकडे नाही बघितलेलं परवडते ना. मिशी असावी अशी छान सुंदर, दाढी असावी अशी थोडीफार असावी दादा, दाढी असावी. आणि केस कमी असावी. ती केस वाढवायचं डिपार्टमेंट इकडे, तुम्ही का उगतो घेतलंय त्यांचं? नाही, पहिलं फक्त पुरीच झटके मारायच्या, आता ही बी मारतात. ही तोरण सुख काय झटका झाला का? अरे ते पोरींना करावं, तुम्ही का? आणि पॅन्ट कमरेत घालतात, गुडघ्यात नाही. एके दिवशी खालच्या खाली घालायची नाही, ती कुठाला कमरेत घाला दादा. सुंदर दिसतंय ते करा. आणि जेवढं धोत्रात गोड दिसतं ना तेवढं कशातच नाही. धोतर आता थोडं अजून ओल्ड फॅशन झालं, पण कमीत कमी पॅन्ट शर्ट तर नीट असावा. नाही, जीन्सही असोच द्या, पण जरा फाटकी नसावी, अंग भरून असावी. हे आजकाल म्हणजे आतापर्यंत पोरी करायच्या शॉर्ट्स, आता ही डिपार्टमेंट इकडे बी घेतलंय. म्हणजे असं तुम्ही ठरवलंयच का जे आम्ही करणार ते तुम्ही करणारच म्हणून? ते मग आता काय, आता काहीच राहिलं नाही दादा. हे बघा, काही गोष्टी इकडेही गोड दिसतात, तिकडेही गोड दिसतात. पण तुम्हाला सांगते, तुम्ही जेवढे साधे तेवढे गोड दिसता. आणि कपाला, हिंदू धर्मात जन्माला आलात म्हणल्यानंतर कपाला गंध असावा. मी तुम्हाला काय सांगते, ही तर पोरी राहावी ना, ही तर लांबची गोष्ट आहे. हीच बिना बोर्डाची ह्यांची कळणार चला हिला बोर्ड आहे का नाही. पोरीच्या कपाला कुंकू असतो दादा, कुंकू टिकली कमीत कमी टिकली तरी असावी, असावी दादा, असावी. गोड दिसतं. पोरींनो, टिकली असेल की सुंदर दिसतं. कधी बिना टिकलीचं तोंडाला स्वतः बघा आरशात, आणि कधी टिकली लावून पहा, गोड दिसतो. लावीत जा बरं काय. आणि तुम्ही सुद्धा चॉईस नीट ठेवा. आम्हाला पोरगा कसला आवडतो? अशा इथल्या 2 गोंड्या उघड्या, एकूण इकून रान हाणलेलं, थोडं कोंबड्यागत वरच लाल केलेलं,
असला कोंबडा असला पोरगा तिला आवडतो. चॉईस थोडीशी बदला ना, चॉईस बदला आणि खरं स्वतःच्या मनावर नवरे, पण चॉईस बदला. चॉईस कशी असावी दादा बरं का पोरींनो, पोरगा स्वतःच्या मनावर करायचा आहे ना, नवरा असा करा पोरींनो, ज्या नवऱ्यानं त्याच्या आई बापाला कधीच दुःख दिलं नाही असा नवरा तुम्ही करा दादा. तो आयुष्यभर तुम्हाला लाडात सांभाळेल याची खात्री मी तुम्हाला देते. आणि जो आई बापाचा झाला नाही ना तो कधीच तुमचा होऊ शकत नाही, हे कायम लक्षात ठेवा. आधी आई बापाचं आहे ना मग तुमचं होतच, ते करणारच तुमच्यावर प्रेम. ते आठवड्यातनं दोनदा का तुम्हाला हानी ना पण तुम्हाला सोडणार नाही. पण जे आई बापाला प्रेम करीत नाही ना ते तुम्हाला कधी सोडल ह्याची गॅरंटी मी देऊ शकत. आई बापावर प्रेम करणारा पोरगा नवरा म्हणून करा, समाजामध्ये मान असणारा पोरगा नवरा म्हणून करा, दुसऱ्यासाठी जीव झिजवणारा पोरगा नवरा म्हणून करा. ही असली ठर ठर बटाबटा बटाबटा असली करू नका. ही निस्ती बोंबलत्यात. आता तुमच्या गावातही शिवजयंती केली असेल, केलती का दादा? शिवजयंती केलती पोरांनो, केली असेल ना. अजून जरा मोठ्याने करायलाच पाहिजे. बाप्पाची जयंती करायलाच पाहिजे. का करू नये? अरे आज एवढ्या मंडपात अनेक जातीची, अनेक धर्माची, अनेक विचाराची, अनेक स्वभावाची, अनेक नीतिमत्तेची आणि अनेक कल्पनेची माणसं एकत्रित बसले, त्याचं कारण माझे छत्रपती शिवराय केलेच पाहिजे. आणि जर छत्रपती शिवरायांचं कौतुक नाही करायचं मग जन्माला येऊन कौतुक तरी कोणाचं करायचं? ते कौतुक करण्याच्या पात्रतेच आहे. तयाचा हरिक वाटे देवा. भगवंतानी त्यांचं कौतुक केलं, तुम्ही आम्ही करणारे कोण? केलाच पाहिजे. दादा आज जर छत्रपती शिवराय झाले नसते ना तर कीर्तन करायला सुद्धा परवानगी घ्यावी लागली असते, विचारावं लागलं असतं, हुजूर हम थोड़ा संकीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. ती वय बनली असते तर आपण इथे उभे राहिले असते. आज आपण निर्भीडपणे इथे उभे आहात. आज आपण कुणाचाही विचार न करता गावात कुठलाही कार्यक्रम करू शकतो. आज आपण आपल्या मनाने बोलू शकतो, आपले विचार मांडू शकतो. त्याचं कारण छत्रपती आहेत. आणि हे जन्माला आले म्हणून आपण आहात दादा, म्हणून त्यांची शिवजयंती केलीच पाहिजे. पण पोरांनो, शिवजयंती ज्या दिवशी आहे ना, कमीत कमी जोपर्यंत माझ्या राजाचं नाव तुमच्या तोंडात आहे ना, जोपर्यंत माझ्या देवाचं नाव तुमच्या तोंडात आहे ना, तोपर्यंत तुमच्या तोंडात सुपारीचा कण सुद्धा नसला पाहिजे तर माझ्या राजाचं नाव घ्यायचं. नाही तर लायकी नाही तुमची माझ्या राजाचं नाव घ्यायची. दारू पिऊन गोवा गुटखा खाऊन माझ्या देवाचं नाव घ्यायचं नाही. अरे छत्रपती जर देव नसतील ना, आणि छत्रपती देव नसतील पण आज मंदिरात जो देव आहे ना त्याचं कारण छत्रपती आहेत म्हणून देवापेक्षा कमी नाहीत. आमच्या जीवाला देवच आहेत ते. त्यामुळे माझ्या राजाचं नाव घ्यायचं, स्वाभिमानानं घ्यायचं, तसलं पिऊन खाऊन घ्यायचं नाही. माझ्या राजाला सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नव्हतं आणि तुम्ही खुशालच पिऊ पिऊ त्या समोर नाचता. शांत आहे. हे शिकवलं का राजांनी आम्हाला? हे शिकवलं का? हे म्हणले पी आणि माझ्या समोर नाच? ही शिवजयंती झाली का तुमची? अरे शिवजयंती करा ना, टाळांच्या जयघोषात करा, लेझिमच्या तालात करा, ढोलांच्या ढंगात करा. अरे त्यांच्यापर्यंत पोचावी अशी करा. आई बहिणींची कदर करा, मग शिवजयंती करा. व्यसनापासून दूर राहा, मग शिवजयंती करा. निस्त छत्रपती म्हणून छत्रपती होत नाही दादा. तुम्ही निस्ते बोंबलता, तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे मावळे. आपण मावळे, आपण डोमकावळे. मावळेच का आपण? लायकी तर आहे का आपली? अरे मावळा कुणाला म्हणायचं? स्वराज्यातील एक मावळा, साधा सुद्धा मावळा, युद्धात त्याचे दोन्ही हात केले. मावळा घरी बसलाय. कदाच राजे भेटायला आले. राजे भेटायला आले बघताच मावळ्याच्या डोळ्यातनं पाणी आलं. मावळा ढसा रडायला लागला. राजे किंचाळले. लाज नाही वाटत? हर हर माधव घोषणा करत या मातीसाठी लढणारे आपण वीर हात एळवून रडतोस. तुला वाटलं काय वाटलं तुला? तुझ्या कुटुंबाला सांभाळणारा कोणी नाही? अरे मी आहे समर्थ, का रडतोयस? मग मावळा सांगतोय, राजा हात एळवून रडणाऱ्यातला म्या नाही राजा. मी रडतोय त्याचं कारण हात नाही राजा, मी रडतोय त्याचं कारण आहे आज माझ्या झोपडीत माझा राजा, माझा बाप शिवबा आलाय, पण त्याला मुजरा करायला दुर्दैवाकडे हात शिल्लक नाही. या खंतन डोळ्यात पाणी येतंय राजा. त्याला मावळा म्हणायचं आणि त्याला निष्ठा म्हणायची. निस्ते पुतळ्यांना हार घालून मावळे होत नाहीत.
ते कायम लक्षात ठेवा. राजांचं नाव कधी आदरानेच घ्यायचं, घेतलंच पाहिजे. मग नुसता आव आणू नका, काहीतरी करा. नुसतेच झेंडे लावू नका. अरे तुझ्या गाडीला झेंडे आणि तू पोरीकडे वाईट नजरेनं बघतोस, त्या झेंड्याचा अपमान करतोस तू. झेंडा गाडीला आणि पोरीच्या माग गाडी, हाच झेंडा लावतो जिंदगीत बरं का तुझ्या. त्याची तरी मान राखा. नाही नाही अये पोरांनो, आपण काय पोरीच्या मागे लागायचं दादा? आपण काय पोरीच्या मागे लागायचंय? काही इमेज बिमेज आहे का नाही आपल्याला? हा, अरे असं जगावं, असं नाव कमवावं. पोरीच्या बापाला आपल्या मागे लागला पाहिजे, माझी पोरगी करमाडवान, इतकं नाव कमवावं तर जगण्याला अर्थ आहे. नाहीतर जगू नये दादा बरं का. असं कोणाच्याही मागे लागू नये. आणि मागच लागायचं ना तर संतांच्या लागावं, मागच लागायचं तर पांडुरंगाच्या लागावं. तर लागण्याला अर्थ आहे. पण जीवनामध्ये जीवन चांगलं असेल तर मागता येतं. जर जीवनच योग्य नसेल तर मागण्याला अर्थ नाही. मग नामदेवराय मागतायत पण स्वतःसाठी नाही. मागतायत पण कुणासाठी? त्या हरिदासांसाठी ज्यांचं जीवन फक्त भगवंताच्या कारणी लागलं. आणि थोडं थोडं मागत नाही, मागतायत पण किती मागतायत? अभंगाच्या प्रथम चरणात माझ्या सगळ्या हरीच्या दास आयुष्य देत होता. देवा आयुष्य दे, पण किती दे? कल्पनाही करता येणार नाही एवढं आयुष्य दे. आणि कुणाला दे? माझ्या सगळ्या. आणि एकट्याला देऊ नको, त्याच्या अख्ख्या कुळाला दे. कारण कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक. कुळाला कुळीचं भाग्य लागतं तेव्हा कुठं चांगलं व्यक्तिमत्व कुटुंबामध्ये जन्माला येतं. आणि महाराज नुसतं जन्माला येऊन चालणार नाही दादा. जीवनामध्ये सुखही हवं तर जीवन आनंद जगता येतं. आणि सुखाचे 3 प्रकार भागवतामध्ये सांगतात. आत्मिक सुख, साधनिक सुख आणि बाह्य सुख. बाह्य सुख, बंगला आहे, गाडी आहे, कपडे मस्त आहेत, वा काय सामान आहे घरात, पण सगळं हप्त्यावर आहे, बाह्य सुख. साधनिक सुख सगळं आहे पण ते आहे म्हणून सुख आहे. ते आहे म्हणून सुख आहे, ते गेलं की सुख गेलं. साधनाला धरून येतं ते साधनिक सुख. आणि आत्मिक सुख काहीही नसू द्या तरी सुद्धा सुखी. तुकोबार आहे, गावोगावी कीर्तन करायचे, कीर्तन केलं की त्यांना भरपूर भेटायचं, पाकिट नाही.
आता भेटतोय ती, पहिलं नव्हतं. पहिलं आहे ना धान्य फळ असं भेटायचं. आणि हे कधीच आवलीला माहित नसायचं, कारण घरी येईपर्यंत तुकोबारांच्या हातात काहीच राहत नसायचं. कारण तुकोबाराय सगळं वाटीत वाटीत घरी यायचं. एके दिवशी काय झालं, त्यांना भरपूर भेटलं आणि ही बातमी तुकोबारायच्या आधी तुकोबाराच्या बायकोला कुणीतरी जाऊन सांगितली. आता मात्र बायको वाट्याकडे नजर लावून बसली की आज नवरा भरपूर घेऊन येणार. आणि तुकोबाराय रोजच्या सवयीप्रमाणे सगळं वाटत वाटत घरी गेले. घरी जाईपर्यंत फक्त ऊसाचं एक कांडकच हातात राहिलं. असा राग आला बायकोला, असा राग आला. कशाला आणलंय म्हणली, कशाला आणलंय, काय करू म्हणली, याच काय करू याच, असं हातातनं घेतलं आणि तुकोबारायच्या डोक्यात घातले. तसे 2 भाग झाले. आणि तुकोबाराय बायकोला म्हणतात, तुझ्यासारखी बायको मला हुडकून सापडली नसती. बायको म्हणली, पिसाळा गो काय, मारलंय मी तुम्हाला आणि तुम्ही म्हणताय तुझ्यासारखी बायको नाही. नाही खरंच आहे. म्हणले कस काय, म्हणले अर्ध्या वाटेपासून विचार करत होतो, उसाचं कांड काही एक आपण दोघं खायचं कसं. तो आले प्रश्न मी ठेवला. न सांगता बायकोला नवऱ्याच्या मनातलं कळतंय अजून काय हवंय. आणि तुम्हाला सांगू काय, संसार जर सुखाचा करायचा असेल तर बायकोला खुश ठेवायचा. आणि बायकोला खुश ठेवायचा असेल तर आपल्याकडे सोपा उपाय. लक्ष देऊन ऐका. किती लक्ष देऊन ऐकायला ती, बरं ऐका ऐका वेलनेडी, बरं का, गरज आहे आपल्याला. बायकोला खुश ठेवायचा उपाय, काळी भांगार जरी बायको असली नुसतं म्हणायचं, काय अप्सरे का दिसती का माझी राधा, एवढं म्हणली बायको झाडावरच. बायकोच कौतुक करायचं आणि प्रमाणात करायचं बरं का. आणि करतातच. आजकाल भेटत नाही त्यामुळे तर लई प्रेमानं जय देव जय देव जय माझी बायको होता माझी बायको, तो सांगाल ती काम रोज ऐको असं सांगतात. इथं एवढे पुरुष मंडळी एकाही पट्ट्याने हातवारी करायचा, त्याला सिद्ध करून दाखवायचं. लग्न झाल्यापासून आतापर्यंत मी बायकोचा एकाही शब्द ऐकला नाही. अय साशिंगचं गडी बायकोचं ना ऐकणारा एकतरी ज्याची बायको येत आहे त्याची तर टापच नाही. पण ज्याची बायको गैरहजर आहे त्याने तरी प्रयत्न करा. तुम्ही म्हणून तुम्हीच नाही, कुणीच नाही. काविनी केलं दादा, तुमचं लग्न झालं का, किती वेळा झालं, नाव काय तुमचं, अरुण महाराज. वा, तुम्ही माळकरी आहेत ना. मग तुम्ही माझ्या वडिलांचं वयाचे आहात. जेणे माझ्या आयुष्यात मी कीर्तन केली नसतील त्यापेक्षा जास्त तुम्ही ऐकली असतील. वय तुमचं जास्त. दादा मला सांगा खरा आनंद कशात आहे. नाही तुम्हाला काय विचारायचं का तर माझं झालं नाही, जेव्हा माझं होईल तेव्हा तुम्हाला विचारायचे नाही बरं का, होत नाही तर विचारते. आता मला सांगा खरा आनंद कशात आहे, परमार्थात की संसारात. परमार्थात. ऐ काय दिलं उत्तर अरुण महाराजांनी, कशात आनंद आहे, फिक्स ना, लॉक केज आहे, बदलायचं ना. हा, आता आनंद परमार्थात हे मलाही मान्य आहे. आनंद परमार्थातच आहे, आनंद परमार्थातच आहे. पण मला सांगा दादा, जर आनंद परमार्थात आहे, जर परमार्थातच आनंद आहे तर कीर्तन सुटल्यावर तुम्ही कुठं जाणार आहेत. आनंद जरी परमार्थात असला तरी बायको घरी आहे बरं का, पोटा पाण्याचा विचार घरी आहे. नाही करा ना करा. आसोडी संसारी जीवा बायको करी. परमार्थ केल्याशिवाय संसार देखील सुखाचा होत नाही बरं का. परमार्थाची साथ लागतेच. सांगड बांधरे बांधरे भक्ती नारायण नामाची. सांगड बांधरे बांधरे भक्तीची, सांगड बांधरे बांधरे भक्तीची, नारायण नामाची. नारायण सांगडे बांधरे बांधरे भक्तीची, नारायण नामाची. संसाराला परमार्थाची जोड असावी. संसार असं करायचं तरी कोणी करतो दादा, लय अवघड आहे. करायचं म्हणून करतात संसार सुद्धा. परमार्थ केल्याशिवाय संसार देखील सुखाचा होत नाही. आणि सुख हवं असेल तर आधी बाह्य सुखाला बही पडू नका, आत्मिक सुखाकडे जा. आत्मिक सुख. महाराज गांधारी माता
देवाची हत्या होती. आणि जेव्हा सगळे पुत्र मारले गेले गांधारी मातेचे, तेव्हा मात्र गांधारी मातेला थोडासा भगवंत, गांधारी माता म्हणतायत, देवा तुम्हाला काय वाटलं, माझा शाप खरा ठरणार नाही? अरे तू जरी देव असला ना तरी मी सुद्धा पतिव्रता आहे, मी सुद्धा पतिव्रता आहे. आणि तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, माझा शाप खरा ठरणार. देव म्हणले माहित आहे मला शाप खराच ठरणार आहे, पण मी शाप खोटा ठरेल म्हणून हसलो नाही. मग का हसलास? मी हीच कल्पना करत होतो की आता यांचं तर काटा काढला, पण यांचं काय करायचं. आता मला सांगा, भगवंताला खरंच आनंद झाला असेल का की आपल्या पांडवाच्या कुळाचा नाश होणार आहे? नाही, पण ते सुखी आहेत कारण त्यांच्याकडे आत्मिक सुख आहे, त्यांना आत्मज्ञान आहे. म्हणून पांडवाच्या कुळाचा नाश झाला. तुम्ही म्हणसाल कसा झाला? परीक्षित राजा पांडवाचे सगळ्यात शेवटचे वंशज, त्याच्यानंतर पांडवाचं कुळ टिकलं. परीक्षित राजानंतर कुणीही नाही, ते शेवटचे होते. हे कायम लक्षात ठेवायचं. कर्माला देव सुद्धा चुकू शकत, कर्म भोगावंच लागतं. सुख पाहिजे ना ते आपल्या कर्मातून येतं. तुम्ही लोकांचं चांगलं केलं की तुमचं होतच. एका माणसाचं घर होत नव्हतं, 2-3 वर्ष झालं. तो एका संताकडे गेला, म्हटला घर होत नाही महाराज, काय करावं? ते म्हटले काही करू नको, एक काम कर, असं एक मडकं घे, आपलं दहीहंडीचं मडकं, ते मडकं घे, मधोमध काप आणि झाडाला बांध. ठीक आहे, बांधलं, वर्षात घर झालं. आता हे तुम्हालाही कळलं नाही आणि मलाही कळलं नाही, मडक्याचा आणि घराचा काय संबंध. मी तुम्हाला सांगते, संतांनी उत्तर दिलं, काळजी जास्त करू नकोस, जास्त विचारही करू नकोस. लक्षात घे, तू जे मडकं बांधलंस त्या मडक्यात एका पक्षाचं कुटुंब वर्षभर सुखा समाधानाने राहिलं आणि त्या पक्षाच्या कुटुंबाच्या आशीर्वादानं तुझं कुटुंब सुखात राहिलं. कर्माची फळं आहेत दादा, बघावीच. तुम्ही जे वागाल ते तुम्हाला परतच भेटणार आहे. मग तुम्ही चांगलं दिलं की चांगलं, वाईट दिलं की लोकांचं वाईट करा. वाईट झाल्याशिवाय सासूना होत्या, सासूना तुमच्यातल्या कशा भांडणं करतात का? सासू सुनाचं भांडण, सुनबाई फटकळ तोंडान, सासू सुनाचं भांडण. कशा म्हाताऱ्या खुल्ल्या, म्हातारी तर लय आतल्या गाठीची, तुम्हाला माहित नाही. ती म्हणती बाई माझ्या जमान्यात नव्हतं असं, तुझ्या जमान्यात बरं आला ग, खा की डंगरे सुखानं, चपातीत इश घालून मारीन तुला. जी भेटतय ती सुखानं खा. लय अवघड आहे. सून नवऱ्याकडे गेली, नवऱ्याला म्हणली हो का एकतर घरात ती राहील, नाहीतर बायको जर अशी म्हणली ना बिनधास्त तिची बॅग भरा तिला माहेरी सोडून या. ती म्हणतात तुम्हाला काय जातंय बोलाय, आमचं वाटोळं होईल ना, काळजी करू नका, मी दुसरे करून देते, मी देते, काळजी करायची नाही. अवघड नाही तुझा, फक्त अशी म्हणायची तिची हिंमत नाही झाली पाहिजे. एवढं आपण त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे की आपण त्यांच्यावरचं प्रेम बघून हिची हिंमत नाही झाली पाहिजे म्हणायची की तुम्ही आई बापाला सोडा. आपलं तेवढं असायला पाहिजे. आपण त्यांचा अपमान केला तर हिची ताकद होती त्यांचा अपमान करायची. जर आपण त्यांचा अपमान केला नाही, काय हिंमत आहे बायकोची सासऱ्याचा अपमान करायची. आपलं कुठेतरी चुकतंय ना, आपलं नाही चुकू द्यायचं. चला मग दादा असं म्हटल्यानंतर नवरा म्हणला, हे बघ ती माझी आई आहे, तू माझी बायको आहे, दोघीची मला गरज आहे. काय केलं म्हणजे माझ्या आईला सांभाळशील? म्हणली माझ्या बी आईला आणा, तुमच्या आईला सांभाळते. और म्हणलं बरं आहे की तुझी आई माझ्याच घरी का? म्हणली आणा. आण, पण बाई ती बाई, बाईच्या अंगात किती नखरे असतात, किती असतात. उत्तर हिकून बी कस काय यायलंय, अनुभव आहे, अनुभव नाही. आमच्या अंगात 36 असतात सगळ्याला माहित आहे, आणि तुमच्या अंगात 72 नखरे असतात, दिसत नाही, पुढे गेल्यावर दिसत. बाई ती बाई स्वतःच्या आईला दुधाचा चहा द्यायची, ह्याच्या आईला कोरा द्यायची, हिच्या आईला घरात झोपायची, ह्याच्या आईला दारात झोपायची. नॉट दॅट राईट बरं का. हिच्या आईचा लाड करायची, ह्याच्या आईचा खाडा करायची, हिच्या आईला पंच द्यायची, ह्याच्या आईला वाईट टाकायची. हे बघा तुमच्या आईला काय म्हणावं इतकी माझ्या हिंमत नाही बरं का. मी म्हणजे असं नाही की शिवी देते, मराठी भाषा आहे वळण तशी, त्यात माझा काही दोष नाही.
आता एक वाक्य मी तुम्हाला सांगते, त्या वाक्याचा अर्थ तुम्ही मला सांगायचा. पाप करो पाप करो पाप करो दिन रात, पाप करे बिना हरी नहीं मिले, पाप करो दिन रात. याचा अर्थ काय? तुम्ही याचा अर्थ असा लावला, पाप करा पाप करा पाप करा दिवस रात्र, पाप केल्याशिवाय हरी नाही भेटत, पाप करा दिवस रात्र. पण हे सत्य आहे का? पाप केल्यावर कुठं देव भेटतो का? शक्यच नाही. मग याचा अर्थ असं नाहीच आहे, शब्दांचा घोळ आहे. पा पा म्हणजे पाय, पकरो पकरो म्हणजे पकडणे. पाप करो पाप करो पाप करो दिन रात, पाप पकरे बिना हरी नहीं मिले, पाप करो दिन रात. चरण धरा चरण धरा चरण धरा दिवस रात्र, चरण धरल्याशिवाय हरी नाही भेटत, चरण धरा दिवस रात्र. शब्दांचं घोळ आहेत. तसा हा बी शब्दांचाच घोळ आहे. तुम्हाला शिवाय द्या, पाकिट भेटल्याशिवाय आपण ही हिंमत करत नाही. पाकिट भेटूच तर तरी बरं का, पुढं काय का होईना, पण तोपर्यंत तरी करत नाही. चला मग महाराज, हिची आई तयार झाली, याची आई वाळून गेली. नवरा म्हणला, बाई तुला 2-2 म्हातारा सांभाळणं होत नाही, तू एक काम कर, कुठेतरी एकच सांभाळ. बरं म्हणली, माझी सांभाळते, तुमच्या या गावी माझीच काय करायचं, टाकू म्हणली मारून. बरं आहे म्हणला, टाकू मारून. कधी मारायची? चांगल्या मला उशीर कशाला म्हणली? आज रात्री 12 वाजताच मारायची, पटपट. माता मावल्या, कोण मारायची? कोण मारायची? सासू. कधी? आज रात्री. आज रात्री. हा, गाववाले आयोजक मंडळी, त्यांनी कोणी माझं कीर्तन ठेवायला पुढाकार घेतलाय, नम्रतेची विनंती. आज रात्री 12 वाजता जर काय घडलंच, आपल्याला ढकलायचं नाही, तुमचं तुम्ही निस्तारायचं. ठरलं की मारायची 12 वाजता होती, 72 नकरेवाला 11 वाजताच उठला. हे घरातली आणली, दारात नेली, हात तगांना चल मारायला. या जातीला काय माहिती, या जातीनं काय गोळ घातलाय. तिने दगड घेतला, नवऱ्याच्या हातात दिला, म्हणली मारा. नवरा किती कडू. नवरा म्हणला, कशी तरी असली तरी माझी आय बरं म्हणली, मीच मारते, माझी कुठे आहे तेव्हा काय माहिती, पांघरून खाली कोणाची आहे. तिने दगड घातला, म्हातारीच्या टसक्यात घातला, म्हातारी जागेवर खलास. पोत्यात बांधली, पुरात नेऊन सोडली, गपचूप बसव की नाही. पण बाईची जात बसत नाही, बाई सारखी आग लावणारी जात दुसरी नाही. तिकडलं इकडं, इकडलं तिकडं. आणि अजून सांगायची पद्धत, तू हाय म्हणून सांगते, दुसरीला सांगितलं नसतं, अख्ख्या गावाला सांगितलं, अजून कोणाला सांगायचं नाही बरं का, ती हाय म्हणून सांगते. म्हणून तर नवरा बायको कधी पेट्रोल भरायला गेले, बायकोला आत नाही आता का, माथा भाऊल्या कुठं सोडतात तुम्हाला, कुठं सोडतात? पंपाच्या. त्याचं कारण तुम्हीच आहेत. त्याचं कारण असं आहे, पंपावर लिहिलेलं असतं, येथे आग लावणाऱ्या गोष्टी सक्त म्हणाय. ज्याला कळलं त्यालाच कळलं, कळलं पाहिजे दादा बरं का. नवरा बायकोचं भांडण लागलं, भांडण. बायको म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घरदार शेतीवाडी आई बाप बहीण मला सगळं मी सांभाळते, सगळं मी सांभाळते, मी काय काय सांभाळू. नवरा म्हणला, फक्त तोंड सांभाळ, तेवढं जरी सांभाळलं ना जगाचं कल्याण होईल. आता शांत बसावं की नाही हिने. हिनं काय केलं, ताकाचा डेरा घेतला, रवी घेतली आणि घुसळण करायला सुरुवात केलं. गपचूप करावं की नाही, गाणं म्हणत म्हणत करायची. काय गाणं म्हणायची? ताक करते घरात ससबाई गेली पुरात, ताक करते घरात ससबाई गेली पुरात. नवरा झोपेतून उठला, आपलं मॉडेल लईच उतू आलंय म्हणला, बघावंच लागतंय जरा हिच्याकडं. त्याने बी चरबी घेतली, चरबी म्हशी पशी आला, गाणं म्हणत म्हणत धार काढायचा. लक्ष देऊन ऐकाकडे. काय गाणं म्हणायचा? गाणं दार कडतय दारातन फटे जाय आहे घरात, दार कडतय दारातन फटे जाय आहे घरात. महिला मंडळ. आता कसं वाटतंय? घेणं होतं सांगायचं, मला सांगायचं तर केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, झाले त्याची भोगाले.
राहायचंय ना, ठेविले आनंदते चित्ती असू द्यावे, चांगलं होत नाही तर वाईट करायच्या. भला किसी का करी ना सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रखना, काटे बन कर मत रखना. बन न सको भगवान कर तुम, कम से कम इंसान बनो, ना ही कभी शैतान बनो तुम, ना ही कभी हैवान बनो. चांगलं होत नाही दादा, वाईट करायचं नाही. सुखी राहायचंय ना, मग आशा बाजूला काढा, कल्पना बाजूला काढा. कल्पनेची बाधा ही संत मंडळी. सुखी राहायचंय ना, आहे त्या परिस्थितीमध्ये राहा. कल्पना करू नका, आशा करू नका, म्हणजे सुख लाभेलच. आणि सुख जरी लागलं तरी आहे त्या सुखाचा गर्वही करू नका. जर त्याचा गर्व केला तर मग आहे ते गेल्याशिवाय राहत नाही. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा. अहंकार घालवण्यासाठी इथं येणं गरजेचं. आणि इथं येऊन काय करायचं म्हणजे अहंकार जाईल तर ज्या मुखी निधान, मुखात नाम असलं पाहिजे, म्हणजे सगळं सुखाचं आणि भलं होईल. आणि ते कसं घ्यायचं हे मी तुम्हाला सांगते. सर्व पुरुष मंडळीने हातवरी करायचं. अंडरलाईन दिस वर्ड प्लीज. कीर्तनात जेवढे पुरुष 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 3दा अंडरलाईन केलाय. ज्याला गॅरंटी आहे त्यानं हात वर करा. ज्याला शंका आहे, कळलं त्यालाच कळलं. दोन्ही करायचं, दोन्ही दादा, दोन्ही. ध्वनी नाही, दोन्ही. देवानं जेवढे दिलेत तेवढे करा. एखादा जर राहिला पुन्हा म्हणून नका महाराज लय बोलतोय म्हणून. चला पटकन पिंपळाच्या खालचे 2-3 राहिल्यात, हातवर करा. हा प्रेमाने. राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे गोविंद राधे बोला गोपाल राधे गोविंद राधे बोला गोपाल राधे. सांगितले घेतले तर घ्या, घ्या बाय घ्या. तो का म्हणे मेलो सांगता सांगता तरी कुणी ऐकलं. मी 3.5 फुटाची, माझं कोण ऐकत आहे. आणि पहिली गोष्ट तर मी महाराज आहे, ह्याच्यावरच लोकांना भरोसा नाही. होय वाटतं का मी महाराज आहे? खुशाल नाही म्हणता मग काय पोत्राच आहे होय? महाराजच आहे. आणि तुमच्या वाटण्यामुळे मी बदलू राव. मी जशी आहे तशी आहे. देव दिसत नाही म्हणजे काय नाही का? अरे बघणार तर पाहिजे. बघणार अरे नामदेव रायासारखा असल्यावर का देव दिसत नाही? देव ओळखू येत नाही महाराज. काय सांगता सांगता राहिलं. ज्या दिवशी पाडव्याचा दिवस होता की नाही, पाडव्याच्या दिवशी रुक्मिणी माता म्हणल्या भगवंताला, देवा ताट करून घेऊन येते, गावाला उभे राहा. एकदा बाबा येते आणि मग काय चालायचं ते चालू द्या. रुक्मिणी ताट करून घ्यायला गेल्या. जाताना पांडुरंग एकटेच होते. आल्यावर हजारो पांडुरंग गाभाऱ्यात उभा होते. लाजले गे माया आता कवना हो वारू, आता कवना हो वारू. तिकडे पावे तिकडे, तिकडे पावे तिकडे हो वारू. आता कवना हो वारू. तिकडे पावे तिकडे, तिकडे पावे तिकडे. लाजले गे माया आता कवना हो वारू. जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळ. लाजले बाई आता हजारो. नाही वळखावा तर लोक म्हणतात बायकोला नवरा बायको आला नाही. काय अर्थ आहे मग? नामदेव राय सांगतात, आई काळजी करू नका, कोपऱ्याला गिराय का आपलंय जावन वावळा. मग रुक्मिणी माता म्हणतात, मी बायको असून मला ते ओळखता आला नाही. मग नामदेव राय सांगतात, भगवंताला ओळखायला बायकोपेक्षा भक्त असणं महत्वाचं आहे.
आणि भक्त असाल तर देव दिसतो, हे कायम लक्षात ठेवा. मुखात त्याचं नाम असेल तर देव दिसतो, एकनिष्ठ असाल तर देव दिसतो. आता हे आध्यात्मिक झालं. प्रॅक्टिकली विचार केला तर जी ऋषीने लात मारली होती ती फक्त भगवंताच्या हृदयावर होती. त्या चरण कमलामुळे नामदेवांना पांडुरंग ओळखता आले. साधी गोष्ट आहे, पण ते ओळखण्यासाठी सुद्धा भगवंताला जाणून घेणं फार गरजेचं आहे. भगवंतावर प्रेम करणं फार गरजेचं आहे, म्हणजे देव दिसतो. आता यांचं झालं. तुमचं काय? सर्व स्त्रियांनी हातावरी करायचे. सर्व स्त्रियांनी हातावरी करायचे नाही तर ऐकून घ्या. खाली घ्या, खाली खाली घ्या. तुम्ही माझ्या पार्टीतल्या, मला तुमची लय माहिती. खालीच घ्या. पण एका स्त्रीने डोक्यावर पदर घ्यायचा. पदर कुठं गेलाय ती हुडका. साडी संगच आहे तेवढं मला माहित आहे. घ्या, गोड दिसतो गोड. वा, घेतले? वा वा वा, छान. पाठीमागच्या घेतले ना? राहिले नाही ना? हा, आता ते टिकावे थोडे वेळ बरं का. चला. आणि तुम्हाला मी इशारा का केला माहितीये का? इशारे करण्यात बायका एक नंबर. हिचा नवरा 2-4 मित्रात बसलेला असावा आणि मित्रांसमोर इमेज पडावी. नवऱ्यानं तिला म्हणावा, ए छान. ती मित्रात त्याला काहीच म्हणत नाही, ती फक्त त्याला इशारा करते. ही ज्याला कळलं त्याचा संसार झाला. नंतर बिचारा नमुन्यावारे मिळाला बरं का. बायकोचे इशारे कमीत कमी कळले पाहिजे. चला आता प्रेमाने हाताने टाळ्या, मुखाने नाम. बसलेल्या मंडळी, जो हाताने टाळी वाजवणार नाही, जो मुखाने देवाचं नाव घेणार नाही, पांडुरंगाची आण घेऊन सांगते 2 महिन्यात त्याच्या शरीराचा अर्धा भाग काम करणार नाही. तो गावात ना असाच चालणार. जर हे तोंड नीट ठेवायचं असेल तर याच तोंडाने आणि याच हाताने टाळ्या वाजल्या पाहिजे. टाळकरी जागेवून हाला. जी टाळकरी जागेवून हलणार नाही त्या मी काही सुद्धा म्हणणार नाही. मला तुमची गरज आहे. प्रेमाने हा आनंद पुरा नाही दादा. विठोपाय रखुमा टाळ्या. अरे 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 केवढे आहेत तुम्ही. काय वाजव बकवास. टाळ्या टाळ बकवास. टाळ्या टाळ भगवान
तिथं नाचलं तर अर्थ नाही तर आमची नाचत्यात ना. जेव्हा भक्ती सत माझ्याकडे मला भिकारी झालं सारखं वाटतंय. आमदार व्हायची लायकी गाजली आणि पोरीच्या पायात आमदार झाला असा कुणी पाहिला. भिकारी रोज होत्यात आणि ती व्हॅलेंटाईन डे भिकाऱ्याचे तर लक्ष नाहीत महाराज बरं का. दुसरं काय नाही करावं दादा. जीवनामध्ये ना जीवनामध्ये माणसाने सगळं करावं पण योग्य त्या पद्धतीनं आणि योग्य त्या व्यक्तीवर करावं. चला म्हणून सुंदर असा नामस्मरणाचा जागर दादा इथे या श्री संत श्री भगवान रेवण सिद्धांच्या यात्रेनिमित्त रेणावीचं मूळ ठिकाण आणि तिथून तुमचे ग्रामदैवत असणार. आणि त्या यात्रेनिमित्त खरं सांगू का संयोजक आयोजक मंडळी किंवा ग्रामस्थ मंडळी ज्यांनी कुणी माझं कीर्तन ठेवलंय, मी माझं कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं बिलकुल आभार मानणार नाही दादा. तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं बिलकुल आभार मानणार नाही, पण तुम्ही कीर्तन ठेवलं म्हणून तुमचे नक्कीच आभार मानेल. कीर्तन कीर्तन असतं. कीर्तन कुणाचं आहे याच्यापेक्षा कीर्तन आहे हे जास्त महत्वाचं आहे. आणि यात्रेमध्ये कुठल्याही कार्यक्रमापेक्षा धर्माचा जागर होणं, भगवंताचं नामस्मरण होणं फार गरजेचं आहे. कारण आजकाल लोक ती लोक मी हाय म्हणून एवढे जमलेत. ह्यातली निमीच कीर्तन आहे काय आलेत. निमी तर एकाच कामासाठी आल्यात. पोरगी कशी असो केवढी असो पोरगी बघायला गावाला जमलंय पण गावाला दिसत तस म्हणून तर अनवर पाटील कडे मी असत दिसणार गावा जायचं नाही आणि माझं तर जायचंच नाही. आजकाल क्रायटेरिया झालाय. क्रायटेरिया महाराज कसा डिग्रीवाला बॉडीवाला दाढी ती काय मला यायची नाही त्याचा काही विषय नाही, पण महाराज दिसण्यावर नसतो. कधी लक्षात ठेवायचं जेवढा ॲव्हरेज मोठा ट्रक देत नाही त्यापेक्षा जास्त ॲव्हरेज छोटा हत्ती देतो. कळलं त्यालाच कळलं. दिसण्यावर जायचं नाही बरं का. कधी जायचं नाही दिसण्यावर. माझ्या तर जायचंच नाही. चला त्याच्यामुळे सुंदर असा नामस्मरणाचा जागर इथे आपण मांडला. सुंदर अशी सेवा महाराज नामदेवरायांचा अभंग बोलण्याच्या ओघाओघामध्ये 2च चरण सोडवले गेले, बाकीची 2 राहिली. पण काळजी करू नका, मी पुन्हा येईल. तसं नाही तसं नाही महाराज बरं का. म्हणजे मी येईल, नक्की येईल. पुढच्या वर्षी बोलवलं तर नक्की येईल बरं का. तर बोलण्याच्या ओघात राहिलं पण सहयोगाने सोडवला गेला, पण जो डीप मध्ये असतो तो काही सोडवला गेला नाही. कायम लक्षात ठेवायचं, भक्त तो ज्याच्या मुखात देवाचं नाम आहे, भक्त तो ज्याच्याकडे कुठलाही अहंकार नाही, भक्त तो ज्याची आशा निर्मुक्त झालेली आहे, जो आशेपासून दूर गेलेला आहे. आणि तसा जर भक्त असेल तर त्याला स्वतःची काळजी करायची गरज नाही. आणि आमदार आहे त्याच्यासाठी मागतात दादा, पण फक्त भक्त व्हायला शिका, बाकी सगळं देव निस्तारतो. सुंदर असा आहे इथे नामस्मरणाचा जागर. सुंदर असे टाळकरी, गोड मृदुंगाचार्य, पेटी मास्तर दादा, वेणेकरी दादा, सुंदर अशा ताई उभा राहिलेल्या टाळ घेऊन सगळ्यांच्या मनापासून आभार. कीर्तन संपाय अजून अर्धा तास बाकी नाही. म्हणजे मी आलीये ना तरी मी उठलाच आणि घरी जाऊन झोपलाच. सकाळी उठल याची गॅरंटी आपण देणार नाही. उठला तर त्याचं नशीब. एवढं आम्ही तर जीव ताणायचा आणि तुम्हाला 5 मिनिटं दम निघत नाही. कधीतरी इथं येऊन बघा दादा किती त्रास होतो ते, आणि मग सांगा. फार कष्ट आहे दादा, उगाच नाही. जरा बघा जा आमच्या तब्येतीकडं. पोटपाटीला गेलो आमचं, बेजार झालो आम्ही तर ओरडू ओरडू, तरी ऐकाय कोणी तयार नाही. पण ऐकून घ्यायचे नाटक तरी करा. ऐकत तर नाही तुम्ही आम्हाला माहित आहे, पण नाटक तरी करा ना. वय वय तरी म्हणा. नंदीबाईला ग दुसरं काय, तेवढ्यातच आम्हाला समाधान ऐकलं म्हणाय. दुसरं ह्याच्यामुळे बघा कमीत कमी हे गावाची शोभा असते दादा. गावाची शोभा असते. गावातला पाहुणा किती पाहुणचार करून गेला हे घरातली शोभा आहे, त्या बाईची शोभा आहे. आणि घरातला पाहुणचार न घेता जर पाहुणा गेला तर पाहुण्याला काही होत नाही, पाहुणा दुसरीकडे जाऊ खाईन, पण त्या बाईचं नाव ते 10 गावात जाऊन सांगतो. तसं गावाचं असतं. हे महाराज एका गावात आलाय म्हणजे दुसरीकडे जाणार नाही असं नाही. आम्ही रोज 10 गावं फिरतो. 10 कसे किती उलटून आले असेल मी, 100 तरी वलटिले असतील की, त्या 2-4 गावात तर थांबलेच असेल की. त्याच्यामुळं कमीत कमी गावाची शोभा ठेवत जा. व्हायच्या आधी उठत जाऊ नका. माझं पण माझंच नाही कुणाचंही. धर्माचा मंडप आहे हा. इथे ना इथे शिस्तीतच बसायचं.
ऐकायचं शिस्तीतच, कारण कीर्तन चांग इथं भगवंतानी आपण एक होतो दादा, त्याच्यामुळे इथं चांगलं असणं गरजेचं आहे. म्हणून पुन्हा एकदा सर्व गावाल्यांच्या मनापासून आभार. जे कीर्तनाला आले त्यांचा आभार, जे कीर्तनाला येऊन टंगडं पसरून बसले त्यांचे आभार, जे कीर्तनाला येऊन छटर घालून बसले त्यांचे आभार, आणि जे घरी पालतं पडले त्यांना तर दंडवतच. काय लोकांना वाईट म्हणायचंय. सगळ्यांचं मनापासून आभार. चुकलं असेल ते माफ करा. आणि हे बघा, यदा कदाचित बोलण्याच्या योगात काही गेलंच असेल तर तुमच्या लेकराप्रमाणे समजून माफ करा. मी फक्त सांगू शकते, करू काहीच शकत नाही. घोड्याला पाण्यापर्यंत आणणं काम मालकाचं आहे, पण पाणी पिणं तुम्ही कोण आहेत? तुम्ही माणसच आहात. सांगणं काम माझं आहे, करणं काम तुमचं आहे. त्यामुळे आचरणामध्ये आणा तर करण्याला अर्थ आहे, नाहीतर नाही. पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं. कृपा है मेरे गुरु और मेरे माँ बाप की, नहीं तो मुझ में इससे कोई बात नहीं. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम Mauli Tukaram